हाय मित्रमैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? तर मी भाग्यश्री देसाई, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे की ज्याचं नाव आहे माझा गोड चिन्मय. तर मित्रमैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही, आज आम्ही आलो येडेनिपाणीला विलासगड पाहण्यासाठी, म्हणजेच मल्लिकार्जुन डोंगर पाहण्यासाठी. तर मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला पण दाखवते. तर चला. तर हे पहा, आम्ही 2 व्हीलरनं चाललो आहे आणि बघू शकता तुम्ही, इथनं ना मल्लिकार्जुन मंदिर दिसतंय. तर चला, फायनली गडाच्या पायथ्याशी येऊन आम्ही पोचलो. तर हे पाहावं दिसतंय श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान. तर चला, अशा सिमेंटनं बांधून काढलेल्या पायऱ्या आहेत आणि आपल्याला अशाच पायऱ्या चढत चढत वरती गडावरती जायचं आहे. तर चला जाऊया. फर्स्ट आपण इथं दर्शन घेऊया. दर्शन घेतलं आणि चला जाऊया आता. तर हे पहा, बघू शकताय तुम्ही, आजूबाजूला घनदाट असं जंगल आहे आणि या जंगल परिसरामध्ये ना हिंस्र व विषारी प्राण्यांचा सतत वावर आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे आपण जाताना थोडं इकडं तिकडं बघून चला वरती जाताना. तर हे पहा, 12:30 वाजलेले आहे. 12:30 वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी होतो आणि वरती जाण्यासाठी आपल्याला कम्प्लीटली 1 तास तर लागणार आहे. हे बघा, अशा पायऱ्या चढत नागमोडी वळणगीत जायचं आहे. भरपूर ऊन तर पडलेलं आहे. चिन्मयच्या पप्पाने घेतलेलं आहे आणि 1 5 मिनटं बसलो आम्ही. घसा उन्हाने कोरडा पडला. हे बघा, इथे एक छोटंसं स्वयंभू सोमनाथ मंदिर आहे. इथं रोज पूजा होत असावी. आपण दर्शन घेऊया. आणि बघू शकता तुम्ही, अशा बांधलेल्या 700 ते 750 अशा पायऱ्या आहेत. हा मल्लिकार्जुन डोंगर ना आष्ट्यापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि मल्लिकार्जुन डोंगर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात येतो. तर हे पहा मित्रमैत्रिणींनो, आम्ही फायनली मंदिरापाशी येऊन पोचलो. तर बघू शकता तुम्ही, हे मंदिर श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान आणि हे मंदिर पुरातन आहे असं म्हटलं जातं. तर चला, आपण आत मंदिरामध्ये जाऊ. तर हे पहा, मोठीशी दीपमाळ आणि इथं आलेल्या भाविकांसाठी बसण्यासाठी जागा पण आहे. तर इथं आतमध्ये ना स्वयंभू सोमनाथ मंदिर, महादेवाची पिंड, सासरवासीन गणपती बाप्पा आणि वाकड्या मानेचा नंदी आहे. आणि इथं काका एक नारळ घेऊन बसलेत. आम्ही वाढवण्यासाठी नारळ घेतलाय. तर हे पहा मित्रमैत्रिणींनो, ही आहे महादेवाची पिंड. तर हे पुरातन आणि जागृत देवस्थान आहे. तर हे पहा, चिन्मय लागलाय दर्शन घ्यायला. जसे पप्पा पाया पडताय तसं तो पण पाया पडायला लागलाय. तर असं म्हणतात की इथं मागितलेली सर्व इच्छा पूर्ण होते आणि महादेवाचे पवित्र स्थान म्हणून पण हा मल्लिकार्जुन डोंगर प्रसिद्ध आहे. तर महारूपी व्यास मुनी अगस्त्य ऋषी इथं काही काळ वास्तव्यास होते, हे आपल्याला काशीखंड या ग्रंथामध्ये समजतं. आणि हे पहा, मंदिरापासून हे नैसर्गिक दृश्य. तर हे पहा मित्रमैत्रिणींनो, मल्लिकार्जुन देवस्थान म्हणजेच अगस्त्य ऋषींनी स्थापन केलेले शिवलिंग. इथं तर आता आपण दर्शन घेतलं. आता आपण वर डोंगरावरती जाऊया, जिथं बावरदीन चांद बुखारी दर्गा आहे आणि चुन्याचा घाणा, श्रीकृष्ण मंदिर, तटबंदी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, वाड्याचे अवशेष अशा ऐतिहासिक वास्तू आहेत. तिथं आपण जाऊया. तर हे बघू शकताय तुम्ही, वाट अशी थोडीशी ओबडधोबड असून चालताना पाय पण घसरतोय. दुपारची वेळ असल्यामुळं ऊन पण भरपूर पडलेलं आहे. पहिला हा डोंगर बालेकिल्ला या नावाने ओळखला जात होता, पण आता शिवसैनिकांनी विलासगड असे नाव संबोधलं आहे. महादेवाचं पवित्र स्थान म्हणून पण हा डोंगर ओळखला जातो. तर तुम्ही पण इथं अवश्य भेट द्या. इथं खूप काही बघण्यासारखं आहे आणि हा डोंगर म्हणजेच विलासगड आष्ट्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असून हा मल्लिकार्जुन डोंगर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात येतो. तर हे पहा मित्रमैत्रिणींनो, तर बघू शकताय तुम्ही, आम्ही जस्ट आता बावरदीन चांद बुखारी दर्गा तिथं डोंगरावरती आहे.
आणि ही वास्तू वाड्याचा म्हणजेच मुख्य दरवाजा वगैरे असावा असं वाटतंय. आणि बघू शकताय तुम्ही समोरच असा एक ध्वज फडकत आहे आणि आपण इथून दर्ग्याकडे जाऊया. हे पहा मित्रमैत्रिणींनो, समोरचे दिसतंय ते गोलाकार एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि त्याचा दगडामध्ये बांधकाम झालेलं असून सध्या तर ते एक मोडकळीस आहे. आणि त्याच्या साईडला जे दिसतंय ते श्रीकृष्ण मंदिर आहे आणि इथे समोर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि त्याच्या साईडला पीर म्हणजेच बावर्दीन दर्गा आहे. तर इथं महिलांना प्रवेश नाही आतमध्ये, तर मी तुम्हाला इथूनच दाखवते. आणि बघू शकताय तुम्ही पलीकडे जे दिसतंय ते बावर्दीन चांद बुखारी दर्गा आहे. मी तिथला व्हिडिओ शूट नाही केला, पण तुम्ही इथं अवश्य भेट द्या. येडे निपाणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आणि मित्रमैत्रिणींनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, धन्यवाद.